Hello friends, I am Sanjay Kamlatti, lecturer in English, Chhatrapati Shivaji Junior College Nursery. Today we are going to discuss sixth poem of 12th standard English textbook, that is Money, by William H. Davies. Now let us begin with icebreaker section. In the icebreaker section, first activity is given here, that is discuss in the class about importance of money. पैशाच्या महत्त्वाबद्दल वर्गामध्ये चर्चा करा असं म्हटलेलं आहे. फर्स्ट वन इज गिवन फॉर यू. मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. उद्योग व्यवसायामध्ये पैसा हा कॅपिटल म्हणजे भांडवल म्हणून वापरला जातो आहे. दुसरं उत्तर तुम्ही सांगू शकता पैशाच्या वापराबद्दल. मनी हेल्प्स अस टू फुलफिल अवर बेसिक नीड्स. म्हणजे बीसाठी आपण म्हणू शकतो मनी हेल्प्स अस टू फुलफिल अवर बेसिक नीड्स. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैशाचा वापर होतो आहे. फॉर सी यू कॅन से मनी गिव्ज अस कॉन्फिडन्स. पैशामुळं आपल्याला कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास मिळतो आहे. डी चौथ्यासाठी तुम्ही सांगू शकता मनी ब्रिंग्स प्रेस्टीज इन वन्स लाईफ. म्हणजेच पैसा हा एका आपल्या जीवनामध्ये प्रेस्टीज म्हणजे प्रतिष्ठा आणतो आहे, म्हणजे प्रतिष्ठा मिळतो आहे पैशामुळे आपल्याला. पुढचा ॲक्टिव्हिटी दिलेला आहे, कंप्लीट द वेब. One web chart is given here. We have to complete that web chart. What is this web chart about? कशाबद्दल आहे बघा. मनी स्पेंट ज्युडिशियसली. ज्युडिशियसली म्हणजेच सामंजस्यपणे पैसा आपण कसा वापरू शकतो, खर्च करू शकतो. एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, डोनेशन फॉर पुअर अँड नीडी. गरीब आणि गरजूंसाठी आपण पैसा देणगी म्हणून देऊ शकतो. बाकीचे 3 आपण ऑप्शन पूर्ण करायचे आहेत. पहिला आपण सांगू शकतो की लेंड द मनी टू नीडी फ्रेंड्स. गरजू लोकांसाठी लेंड म्हणजेच उसनवारी देणे, त्यांना मदत करणे. दुसरं आपण सांगू शकतो की डोनेशन टू चॅरिटेबल ट्रस्ट्स. म्हणजेच धर्मादाय संस्थेसाठी आपण पैसा डोनेशन म्हणजे देणगी देऊ शकतो. चौथं आपण सांगू शकतो की इन्व्हेस्टमेंट फॉर फ्युचर. भविष्यासाठी आपण पैशाचं इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक करू शकतो आहे. पुढच्या ॲक्टिव्हिटी दिलेला आहे, मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांच्या गुड क्वालिटीज म्हणजे चांगल्या गुणांची यादी करा म्हटलेलं आहे. पहिलं चांगलं गुण आपण सांगू शकतो की हेल्पफुलनेस, मदत करण्याची वृत्ती. सेकंड गुड क्वालिटी वी कॅन से गुड अंडरस्टँडिंग, चांगलं सामंजस्यपणा. अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये असेल तर इट इज अ गुड क्वालिटी, चांगलं गुण आहे. थर्ड वन वी कॅन से पेशन्स. पेशन्स म्हणजेच संयम. फोर्थ वन वी कॅन से सोशल ॲटिट्यूड. सोशल ॲटिट्यूड म्हणजे सामाजिक वृत्ती त्यांच्यामध्ये असलेली. त्यानंतर पुढचा ॲक्टिव्हिटी दिलेला आहे, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. पैसा हा सर्व वाईट प्रवृत्तीचं कारण आहे, ह्याच्यावरती चर्चा करा म्हटलेलं आहे. यू कॅन राईट युअर ओन आन्सर. पुढे ॲक्टिव्हिटी आहे बघा, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन्स. तुमच्या लेंड म्हणजेच तुमच्या मित्रांना तुम्ही पैसे देता का, त्याची कारणं या ठिकाणी द्या म्हटलेलं आहे. यस असेल तर त्याची कारणं द्यायची आहेत आणि देत नसाल, नो असेल तर त्याची कारणं द्यायची आहेत. आपण इमॅजिनरी आन्सर्स बघूया या ठिकाणी, काल्पनिक उत्तरं. यस तुम्ही पैसे देता असं आपण गृहीत धरूया, त्याची कारणं असू शकतात. पहिलं असं तुम्ही कारण लिहू शकता की फर्स्ट रिझन यू कॅन गिव्ह फॉर लेंडिंग मनी टू युअर फ्रेंड्स टू सॉल्व देअर प्रॉब्लेम्स. तुमच्या मित्रांचे प्रश्न किंवा समस्या सोडवणे, यासाठी तुम्ही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम सोडण्यासाठी पैसे देता. सेकंड आन्सर तुम्ही सांगू शकता रिझन टू मेंटेन फ्रेंडशिप. मेंटेन म्हणजेच जपणे. तुमची मैत्री जी आहे मित्रांच्या बरोबरची ती जपण्यासाठी तुम्ही त्यांना आर्थिक मदत करता. थर्ड ऑप्शन वी कॅन से थर्ड रिझन यू कॅन गिव्ह फॉर लेंडिंग मनी टू युअर फ्रेंड्स बिकॉज इट इज अवर मॉरल ड्युटी. कारण हे मित्रांना पैसे देणे हे आपलं काय आहे, मॉरल ड्युटी आहे, नैतिक कर्तव्य आहे. मित्रांना आपण पैसे दिलं पाहिजे. पुढं पैसे जर आपण मित्रांना देत नसेल तर त्याची कारणं सांगा म्हटलं आहे. आपण उत्तर इमॅजिनरी आन्सर्स बघूया. वी डोंट गिव्ह मनी बिकॉज, पहिलं आन्सर आपण सांगू शकतो की रिझन बिकॉज ही विल बिकम आयडल ऑर लेझी. आयडल आयडल म्हणजे आळसी. कारण पैसे दिल्यामुळं आपला मित्र आळसी बनेल, त्यासाठी मी पैसे देत नाही. दुसरं आन्सर तुम्ही सांगू शकता मनी स्पॉइल्स द रिलेशनशिप्स. पैशामुळं आपले संबंध बिघडतात म्हणून मी पैसे देत नाही. थर्ड यू कॅन से बिकॉज
बाय लेंडिंग मनी वी मे फेस द इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स. कारण दुसऱ्यांना पैसे दिल्यामुळं आपण आर्थिक समस्यांना आपल्याला स्वतःला तोंड द्यावं लागते, त्यासाठी आपण पैसे देत नाही हे सांगू शकता. ह्यानंतर कवी परिचय, इंट्रोडक्शन ऑफ पोएट्स लाईफ अँड वर्क. लेट अस सी हू वॉज विल्यम एच डेव्हिज. विल्यम एच डेव्हिज was late 19th and early 20th century poet. He was born in 1871 and he died in 1940. William Davies himself led a poor life. He lived in poverty. गरिबीचं जीवन स्वतः त्यांनी जगलेलं आहे. इथं दिलेलं आहे बघा. ही लेड द लाईफ ऑफ ट्रॅम्प. ट्रॅम्प म्हणजेच भटकं जीवन त्यांनी जगलं. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे ही बिकेम अ पेडलर. पेडलर म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की हॉकर म्हणजे फेरीवाला, फिरून काहीतरी विकणारे, तसं त्यांनी जीवन जगलं. त्यानंतर स्ट्रीट सिंगर, रस्त्यावर त्यांनी गाणी गायली, म्हणजेच त्यांनी गरिबीचं जीवन जगलेलं आहे. देन आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ, असं भरपूर वर्ष भटकं जीवन जगल्यानंतर ही पब्लिश्ड इज फर्स्ट व्हॅल्यूम. त्यांनी आपल्या कवितेचं पहिली कविता संग्रह प्रकाशित केलं. त्याचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. हे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स ही कविता त्यांनी प्रकाशित केलेली आहे. आता प्रेझेंट पोएम, ही कविता कशाबद्दल आहे, कुठली, मनी, तर दिलं आहे बघा. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी a poor man to find the real happiness. Here the rich man wants to become poor. Why? In order to enjoy the life, in order to experience the happiness, real happiness, he wants to become. Means in this poem, in the present poem, that is in the poem Money, here W.H. Davies discuss the relationship between money and happiness. पैसा आणि आनंद याच्यामध्ये काय संबंध आहे हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. ॲक्च्युली त्यांना इथं सांगायचं आहे की पैसा आणि आनंद ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. उलट श्रीमंत लोकांच्यापेक्षा गरीब लोक आनंदाचं जीवन जगत असतात. ज्यावेळी माणूस श्रीमंत असतो त्याच्याजवळ असणारे मित्र हे खोटे असतात. त्याची खोटी स्तुती करतात, कारण त्यांच्याकडून त्यांना पैसा मिळवायचा पैशाचा फायदा घ्यायचा असतो आहे. ते खरे मित्र नसतात. उलट इथं कवी जो आहे गरीब झाल्यानंतर त्याच्याकडं जे मित्र आहेत ते थोडेच आहेत, पण ते त्याचे खरे मित्र आहेत असं कवी या ठिकाणी सांगत आहे. त्यासाठी आपण ह्या 5 स्टँजामध्ये एक पोएम आहे, बघूया आपण कवी पोएममध्ये ह्या प्रेझेंट पोएममध्ये काय सांगतो आहे. इथं पहिला स्टँजा बघा. वेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. काय म्हटलं बघा. वेन आय हॅड मनी, आय मीन्स वी आर टू टेक पोएट. वेन आय हॅड मनी मीन्स ज्यावेळी माझ्याकडं पैसा होता. आय हॅव म्हणजे आहे, आय हॅड म्हणजे होता. वेन आय हॅड मनी ओ, इथं रिपिटेशन अलंकार वापरला आहे. मनी रिपीट झालेला आहे शब्द. मनी ओ आय न्यू नो जॉय. न्यू म्हणजे माहीत असणे, न्यू म्हणजे माहीत होता, मला माहीत नव्हतं. काय? आय न्यू नो जॉय, मला आनंद म्हणजे काय माहीत नव्हता. केव्हापर्यंत? टिल आय वेंट पुअर, मी गरीब होईपर्यंत मला आनंद म्हणजे काय समजलंच नाही. ते म्हणजे त्याच्याकडे पैसा होता पण आनंद म्हणजे काय समजलं नाही. पुढं काय म्हणतो बघा. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. वेन दॅट रायटर हॅड मनी, that time he did not know what happiness, joy was. And what happened? For many a false man means false people, म्हणजे चुकीची लोक, खोटी लोक, false people खोटी लोक, man as a friend म्हणजेच खोटी लोक मित्र म्हणून त्याच्याकडे यायचे. कसं? केम नॉकिंग मीन्स दरवाजावरती ठोठावणे. नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर, दिवसभर त्याच्या घरी अनेक लोक यायचे मित्र म्हणून सांगत. कवीला ते मित्र म्हणायचे. का? बिकॉज पोएट हॅड मनी. बट दे वेअर नॉट ट्रू फ्रेंड्स, दे वेअर फॉल्स फ्रेंड्स. इथं तिसऱ्या ओळीमध्ये बघा. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड्स, तर ॲज वापरून त्या लोकांची मित्र म्हणून तुलना केलेली आहे, म्हणजेच सिमिल अलंकार वापरलेला आहे. आणि चौथ्या ओळीमध्ये नॉकिंग, दरवाजा वाजवणे, यातून आवाजाची जाणीव
म्हणजे आपल्याला जाणीव होते आणि ज्यावेळी शब्दातून आवाजाची जाणीव होते त्यावेळी त्या अलंकाराला ओनोमॅटोपोइया असे म्हणतात. दुसरा स्टँजा बघा. देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. दुसऱ्या स्टँजामध्ये म्हणतोय देन आय फेल्ट, त्यावेळी तो श्रीमंत होता ना, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स, देन ही फेल्ट, फिलचा भूतकाळ फेल्ट, कवीला कसं वाटलं, आय लाईक अ चाइल्ड, एखाद्या मुलासारखं वाटलं. कुठल्या मुलासारखं, दॅट होल्ड्स अ ट्रपेट, ट्रपेट म्हणजेच काय, तुतारी म्हणतो आपण त्याला. रणसिंग, एका मुलाच्या हातामध्ये तुतारी असावं, त्या तुतारी घेतलेल्या मुलासारखं स्वतःला वाटायचं. दॅट ही मस्ट नॉट ब्लो, कुठला मुलगा, दॅट ही हॅड अ ट्रपेट इन हिज हँड बट ही वॉज नॉट अलाउड टू ब्लो दॅट ट्रपेट, ज्याच्या हातामध्ये तुतारी आहे पण तो वाजवू शकत नाही. मीन्स दॅट पोएट वॉज रिच बट ही कुड नॉट एन्जॉय हिज मनी, श्रीमंत होता पण जीवन ते पैसा किंवा तो आनंद तो लुटू शकत नव्हता. म्हणजेच तो म्हणतोय ही वॉज लाईक अ चाइल्ड, स्वतःमध्ये आणि त्या मुलामध्ये तुलना करण्यासाठी लाईक हा शब्द वापरला आहे. इथं सुद्धा सिमिलर अलंकार तयार झालेला आहे. हे लाईक वापरून लेखक कवी स्वतः आणि त्या मुलाच्यामध्ये तुलना करतोय. बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ड नो. काय म्हटलं बघा, बिकॉज अ मॅन इज डेड, तो म्हणतोय की माणूस मेलेला आहे. वी डोंट हॅव टू टेक लिटरल मिनिंग हिअर, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. माणूस मेला म्हणजे अक्षरशः कोण मेलेलं नाही, पण त्यांना म्हणायचं आहे ह्युमन हार्ट इज डेड, ह्युमन माइंड हॅज बिकम हार्ड, माणसाचं मन आता सध्याच्या जीवनामध्ये कठोर झालेलं आहे. आणि पुढं म्हणतोय आय डेअर नॉट स्पीक, आणि लेखकाला धाडस झालेलं नाही, काय सांगायचं, कवीला धाडस झालेलं नाही, टू लेट दिस फॉल्स वर्ड नो, हे धाडस, टू लेट दिस फॉल्स, ही जी चूक आहे ना, चुकीची गोष्ट आहे ना कुठली, माणूस कठोर झाला आहे जगाला सांगण्याचं धाडस कवीला झालेलं नाही या ठिकाणी. पुढे काय म्हणतो बघा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. पुढे काय म्हणतो बघा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. आता इथं कवितेची जी ओळ आहे शब्दांची अदलाबदल केली आहे. ॲक्च्युली ओळ असा पाहिजे, आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ, म्हणजे इन्व्हर्शन अलंकार वापरला आहे. शब्दातील अक्षरांची जी जागा आहे ना ते बदललेलं आहे. म्हणजे त्याला म्हणायचं आहे मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ, जीवनाबद्दल मी भरपूर विचार केला. अँड सीन, आणि त्याला असं आढळून आलं, हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट, आणि त्याला समजून आलं की गरीब लोकांचं, पुअर मेन्स हार्ट, गरीब लोकांचं हृदय, आर एव्हर लाईट, लाईट म्हणजे हलके आहेत, त्यांच्या हृदय जड नाहीत, हलक्या हृदयाने ते जगतात. दे आर हॅपी. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज, अँड पुअर मेन and their hearts are light, they are living happily, and that poor men's wives अनेक वचन wives, त्यांच्या पत्नी, they also hum means गुणगुणणे, काय गुणगुणतात, like bees, their wives, poor men's wives also hum how like bees. इथं wives आणि bees ह्या दोघांच्या तुलना करण्यासाठी लाईक हा शब्द वापरला बघा. म्हणून इथं सुद्धा सिमिलर अलंकार तयार झालेला आहे. त्या पत्नी, त्या गरीब लोकांच्या पत्नी कसं गुणगुणतात, मधमाशासारखा. कशाबद्दल, अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं जे काम आहे त्या कामाबद्दल ते गुणगुणत असतात, आनंदानं काम करत असतात. दे आर लिव्हिंग हॅपी लाईफ, ऑल्दो दे हॅव मनी दे आर लिव्हिंग हॅपीली. देन सो, म्हणून, व्हेन आय हिअर these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. So म्हणून, when I hear these poor ones laugh, and poet says that, कवी म्हणतोय when I hear, मला ऐकू येते काय, these poor ones laugh, ही गरीब लोक हसताना ज्यावेळी मला ऐकू येतोय. आणि परत त्याला दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगतो बघा, अँड सी द रिच वन्स कोडली फ्राऊन, आणि श्रीमंत लोक काय करत आहेत, कोडली फ्राऊन मीन्स कपाळावरती आट्या घालणे. गरीब लोक हसत आहेत आणि श्रीमंत लोक फ्राऊन म्हणजे कपाळावरती आट्या आहेत. तिथं सुद्धा अलंकार वापरलेला आहे, तो अँटिथिसिस अलंकार आहे.
कारण वरच्या ओळीमध्ये पुअर म्हणजे गरीब आणि लाभ म्हणजे हसणे, खालच्या ओळीमध्ये रिच म्हणजे श्रीमंत आणि फ्राउन म्हणजे आट्या घालणे. दोन्ही ओळी एकमेकांना परस्पर विरोधी आहेत, अँटिथेटिकल आहेत. दे आर अपोजिट टू इच अदर. दॅट्स वाय हिअर फिगर ऑफ स्पीच इज अँटिथेसिस. म्हणजे श्रीमंत लोक हसताना त्याला दिसतात आणि गरीब लोक हसताना दिसतात आणि श्रीमंत लोक कपाळावरती आट्या घालताना दिसत आहेत. पुअर मेन थिंक काय नीड नॉट गो अफ. आणि पुढं कवी म्हणतोय पुअर मेन गरीब लोकांना कायशाची गरज नाही, त्याला वाटते थिंक काय. ॲक्च्युली आय थिंक असं पाहिजे. थिंक अगोदर घेतलेलं आहे, आय नंतर ठेवलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा इन्व्हर्शन म्हणजे शब्दांची अदलाबदल. अगोदर सब्जेक्ट नंतर ठेवलेला आहे आणि वर्ब अगोदर घेतलेला आहे. पुअर मेन थिंक काय नीड नॉट गो अप. कवी म्हणतोय गरीब लोकांना वरती जायचं गरज नाही. वरती जायचा अर्थ घ्यायचा आपल्याला श्रीमंत होण्याची गरज नाही जीवनातील आनंद लुटण्यासाठी. पण सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. पण जीवनाचा आनंद लुटायचा असेल ना, रिच मेन दे शूड कम डाऊन. दे हॅव टू बिकम पुअर. इफ दे वॉन्ट टू एन्जॉय देअर लाईफ दे हॅव टू कम डाऊन. बट देअर इज नो नेसेसिटी ऑफ पुअर मेन गोईंग अप मीन्स बिकमिंग रिच. गरीब लोकांना जीवन किंवा जीवनातील आनंद लुटण्यासाठी, आनंदानं जीवन जगण्यासाठी त्यांना श्रीमंत होण्याचं गरज नाही. पण श्रीमंत लोकांना जीवनातील आनंद लुटण्यासाठी त्यांना गरीब होण्याची गरज आहे. वेन आय हॅड मनी ओ. सगळ्या शेवटी काय म्हणतात बघा ते. वेन आय हॅड मनी ज्यावेळी माझ्याकडे पैसा होता. मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. वेन पोएट हॅड मनी दॅट टाईम इज मेनी फ्रेंड्स. हिज सेव्हरल फ्रेंड्स मीन्स ही हॅड मेनी फ्रेंड्स ॲट दॅट टाईम. अनेक मित्र होते बट दे प्रूव्ड ऑल अनट्रू मीन्स ते सगळे त्याला विश्वासात राहिले नाहीत. अविश्वासी म्हणजेच ते फाल्स असे निघाले. ते खरे मित्र त्याचे नव्हते. पण काय झालं. बट नाऊ आय हॅव नो मनी. पण आत्ता कवीकडं पैसा नाही आहे. ओ माय फ्रेंड्स आर रिअल. पण आत्ता त्याच्याकडे असलेले मित्र जे आहेत ना ते रिअल आहेत, खरे मित्र आहेत. दो व्हेरी फ्यू. त्याच्याकडे मित्र असलेले कसे आहेत आता. नाऊ दे आर व्हेरी फ्यू. ही हॅज नाऊ व्हेरी फ्यू फ्रेंड्स. हिज फ्रेंड्स आर व्हेरी फ्यू. थोडीच मित्र आहेत पण कसे आहेत ते आता रिअल आहेत. केव्हा. वेन ही इज पुअर ही हॅज नो मनी. त्याच्याकडे पैसे नाहीत त्यावेळी असलेले मित्र कमी आहेत पण खरे आहेत. आणि जो त्यावेळी कवी श्रीमंत होता. ही हॅज मेनी फ्रेंड्स. अनेक मित्र होते बट दे वेअर नॉट ट्रू. ते खरे मित्र नव्हते, ते खोटे होते कारण ते त्याच्या पैशासाठी मित्र झालेले होते. इन दिस पोएम poet says that there is no relationship between money and happiness. Actually poor people can also enjoy the life. That's why there is no need to become rich. Actually rich people have to become poor in order to enjoy life or happiness or joy. अशा प्रकारे ही कवीनं आपल्या जीवनातील हे आनंद आणि पैसा यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं ही कविता तुम्हाला समजली असणार. व्हिडिओ परत ऐका, कविता परत वाचून काढा. कविता तशी सोपी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.